नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत कांदा पिकातील खत व्यवस्थापन कसं असावं त्याबद्दल. मित्रांनो, कांदा पिकातील खत व्यवस्थापन करताना आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे यावरती आपला बेसल डोस डिपेंड करेल. मित्रांनो, आपली जमीन जर हलक्या ते मध्यम स्वरूपाची असेल तर यामध्ये आपण वेगळा बेसल डोस घेऊया आणि आपली जमीन जर उच्च प्रतीची काळपोटी असेल तर त्यासाठी आपण थोडा बदल करणं गरजेचं आहे. आपली जमीन जर हलक्या ते मध्यम स्वरूपाची असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल 24-24-08 ते आपण घेणार आहोत एकरी 100 किलो. त्याचबरोबर याच्यामध्ये घेणार आहोत सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 ते 4 बॅग. मित्रांनो, या दोन्ही खतामधनं आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरस हे 2 अन्नद्रव्य मिळणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कांद्याची व्हिजिटेटिव्ह वाढ, सुरुवातीची वाढ, त्यानंतर कांद्याची पात चांगली बनणे, त्यानंतर कांद्याची मान बनणे, यासाठी आपल्याला या दोन्ही अन्नद्रव्याचा उपयोग होईल. त्यानंतर आपण याच्यामध्ये घेणार आहोत 10 किलो सल्फर. सल्फरचा उपयोग मित्रांनो कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी तर होतोच, त्याचबरोबर जमिनीतील बुरशी कंट्रोल करण्यासाठीही आपल्याला सल्फरचा उपयोग होतो. यानंतर आपण याच्यामध्ये घेणार आहोत अन्नद्रव्याची किट. मायक्रोन्यूट्रियनची किट आपण याच्यामध्ये घेतल्यानंतर अन्नद्रव्याची डिफिशियन्सी कमतरता जी जमिनीमध्ये आहे ती भरून काढण्याचं काम अन्नद्रव्याची किट करेल. ती आपण घेणार आहोत 50 किलो. आणि या सर्वांमध्ये आपण ज्यावेळेस आपण याच्यामध्ये सजेस्ट करूया की यामध्ये आपल्याला घ्यायचे झाईमचा उपयोग आपल्याला दिलेले खतं प्रॉपर झाडाला मिळणं गरजेचे आहे. कारण झाडाचं अपटेक जर चांगलं राहिलं तर हे अन्नद्रव्य पुरेपूर झाडाला मिळेल आणि सुरुवातीची वाढ चांगली होईल. मित्रांनो, हे झालं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीचं. उच्च प्रतीच्या जमिनीच्या अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.